बाहेर पाऊस पडत असेल आणि वरण भाताची क्रेविंग येणार नाही असं होणारच नाही. जर तुम्ही पश्चिम महाराष्ट्रातले असाल तर तुम्हाला माहिती असेल की वरण किती सिंपल असतं ना, त्याच्यामध्ये तिखट असतं ना मिरची असते. तसंच मी आज वरण बनवणार आहे, जे मी लहानपणापासून खात आले, अगदी नॉर्मल जेवणात पण आणि आजारी असताना पण. त्याच्यासाठी मी पहिले डाळ भात कुकरला लावून घेतला आणि फोडणीची तयारी चालू केली. त्यासाठी मी माझ्या बागेतल्या कढीपत्त्याच्या 2 काड्या घेतल्या, थोडीशी कोथिंबीर चिरून घेतली आणि लसूण सोलून घेऊन त्याला बारीक करून घेतलं. तोपर्यंत आपल्या कुकरच्या सगळ्या शिट्ट्या झाल्या होत्या. मी डाळ बाहेर काढली तर ती चांगल्या प्रकारे शिजली होती. मी त्यानंतर गॅसवर पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये थोडं तूप टाकलं. तुम्हाला हवं तर तुम्ही तेलातही फोडणी देऊ शकता. त्याच्यामध्ये जिरे, मोहरी, हिंग, लसूण आणि त्यानंतर कढीपत्ता टाकला. हे सगळं परतवून घेतलं. थोडी हळद टाकली आणि शिजलेली डाळ त्याच्यात टाकून दिली. वरणाला मी चांगल्या प्रकारे उकळू दिलं. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मीठ टाकलं आणि गार्निशिंग म्हणून वरतून कोथिंबीर टाकली. इतकं सुंदर दिसत होतं ना वरण, तुम्ही स्वतः बघू शकता. आणि त्यानंतर मग माझं सजावटीचं काम चालू झालं. मी ताटामध्ये भात घेतला, त्याच्यावरून असं वरण टाकलं आणि त्याच्यावरून तुपाची धार. इतकं सुंदर लागत होतं ना हे टेस्टला. सॉरी, मी तुम्हाला प्रत्येकाला घरपोच नाही करू शकत, पण तुम्ही स्वतःच्या घरात ते नक्की ट्राय करा आणि मला सांगा की कसं लागतं टेस्टला ते. मला स्वतःचं इतकं जास्त कौतुक वाटत होतं, कारण की या वरणाला माझ्या मम्मीच्या हातची टेस्ट आली होती. तुम्हाला हे बघून कसं वाटलं मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटू पुढच्या व्लॉगमध्ये. बाय बाय.